सर्वजण मस्त ना मस्त मजेतच असाल। आज बुधवार स्पेशल असा आपण कोकणी बेत बनवणार आहेत, म्हणजेच कोकणी वडे व चिकन। आमच्या सासूबाईंची खास रेसिपी आहे, सासूबाईंच्या हातातूनच शिकलेली कोकणी आपले मालवणी कोंबडी वडे तयार झालेले आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। त्याच्यासाठी बघा 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ ना 2 वाटी घेतलं तर भाजणी हे करायची काही आवश्यकता नाही, भाजणी नसेल तरी खूप छान होतात। त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ 1 वाटी, अर्धी वाटी बेसन पीठ, थोडीशी कोथिंबीर आणि हातावरती चुरून ना त्याच्यामध्ये पिठामध्ये घालण्यासाठी ओव्याने खूप छान टेस्ट येते आणि त्याच्यामध्येच थोडंसं शेंगदाणे मीठ। चला तर मग आता आपण पीठ आधी चाळून घेऊ आणि या पद्धतीने तुम्ही जर कोंबडी वडे बनवलात तर नक्की याच पद्धतीने परत बनवा, कोणतीही भाजणी करण्याची आवश्यकता नाही। बघा आता गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ 1 वाटी आणि बेसन अर्धी वाटी घालून तेही छान असं चाळून हाताने ना सर्व पीठ मिक्स करून घ्यायचे आहेत। हातावरती चिमूटभर ओवा घ्यायचा आहे, ओवा असा हातावरती कुस्करून ना त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे, त्यामुळे खूप छान टेस्ट येते बरं का आपल्या वड्याला। त्याच्यामध्येच थोडीशी कोथिंबीर, थोडासा जिरा, बडीशेप, ओवा याची पावडर ही टाकलेली आहे बघा, थोडीशी हळद आणि थोडं चवीपुरतं मीठही वापरलं आहे बरं का ह्याच्यात। आणि छान असं ना मिक्स करून घ्यायचं आणि गरम पाणी असेल, गरम पाण्याने ना हे पीठ असे मळून 1 तासभर का असे ना ठेवून द्यायचं। लागेल तसे गरम पाणी घालून ना पीठ मस्त असं मळून घ्यायचं आहे बघा। आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने वडे बनवता तेही मला नक्की सांगा। बघा तर मी आता इकडं आपलं पीठही छान असं मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता किती छान पीठ मळलेलं आहे। चला तर मग पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण चिकनच्या मसाल्याची तयारी करून घेऊ। त्याच्यासाठी बघा सुके खोबरे, कांदे, कोथिंबीर, आलं, लसूण आणि टोमॅटो घेतलेले आहेत। तुम्ही कोणते मसाले वापरता तेही मला कमेंटमध्ये सांगा बरं का। भांड्यांचा पसारा न जास्त पाडता म्हणून ही कढई घेतलेली आहे बघा। कढईमध्ये आता सुकं खोबरं आहे ना ते छान असं भाजून घ्यायचं आहे। थोडंसं तेलाचं हे घालायचं आहे, 1 बुंद तेल घालायचं आहे आणि छान खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे। त्याच्यामध्येच आपण कापलेला मोठा धट्टा जो कांदा आहे ना तो टाकायचा आहे। चूल पेटवला तर चुलीत जरी तुम्ही कांदा भाजून घातला तरी चालेल, परंतु आता मला थोडा वेळ नव्हता त्यामुळे म्हटलं आपण बनवू आज गॅसवरतीच। आणि तुम्हाला जर चिकनची रेसिपी माझी चुलीवरची हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्याबरोबर नक्की शेअर करते। त्याच्यामध्ये बघा आता कांदा भाजून झाला, त्याच्यामध्ये भरपूर असं लसूण आणि आलं, त्याच्याशिवाय नॉनव्हेजला टेस्टच नाही हो। आणि त्याच्यामध्येच बघा आता टोमॅटो ही 2 मध्यम आकारचे टोमॅटो ही छान असे परतून घ्यायचे आणि टोमॅटो गीर शिजावा म्हणून ना 5 मिनिटं झाकून घेऊन ना मस्त असं शिजवून घ्यायचं आहे बघा टोमॅटो। आणि ही टेस्ट खूप छान आहे। त्याच्यामध्ये धना, जिरा आणि तीळ पांढरे, थोडे काजू, थोडे मगजबी, थोडीशी फुटाणे डाळ वापरली आहे। आता गॅस बंद करून ना कोथिंबीर टाकून छान असा मसाला गार होईपर्यंत इकडे ना चिकन हे स्वच्छ धुवून घेतलं, त्याच्यामध्ये हळद 1 चमचा, मीठ घालून घेतलं, तेल पातेल्यामध्ये गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा छान असा बारीक अर्धाच कांदा घ्यायचा आहे। कांदा छान खरपूस रंगावरती भाजला की त्याच्यामध्ये चिकन टाकायचं आहे बघा। चिकन छान आलटून पलटून घ्यायचं, 1 5 मिनिटं झाकण देईपर्यंत ना चिकन आपलं शिजतं, थोडं मिठामध्ये शिजवून घ्यायचं आहे। आणि आता चिकन जोपर्यंत आपलं ह्याच्यामध्ये तेलामध्ये शिजत आहे ना मिठाच्या पाण्यामध्ये, तोपर्यंत आपण ना ह्याच्यामध्ये थोडासा अर्धा चिरलेला टोमॅटो वरून टाकायचा आहे। ही टेस्ट खूप छान लागते आणि ही रेसिपी आहे ती माझ्या आजी सासूबाईंच्या हाताखाली शिकलेली रेसिपी आहे बघा। आता मसाला जोपर्यंत आपलं इकडं चिकनचं हे होतं ना तोपर्यंत मी इकडे साईडला मसालाही बनवून घेतलेला आहे, म्हणजे एका ह्याच्यात 2 कामे होतात आणि जास्त भांड्यांचा पसारा न पाडता आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे बघा। आता ह्याच्यामध्ये ना मी आमचे घरगुती लाल तिखट आहे ना ते 3 चमचे वापरत आहे। तुम्ही तुमच्या अंदाजाने लाल तिखट कमी जास्त करू शकता। आमचं थोडं तिखटाला कमी असल्यामुळे ना मी थोडंसं जास्त वापरलं आहे। तर त्याच्यामध्येच ना आपण जो तयार केलेला मसाला आहे ना तो छान असा आवडी म्हणजे आपल्याला रश्याची पातळ हवा आहे की घट्ट हवा आहे ह्याच्या पद्धतीने ह्याच्यामध्ये ना हे घालून घ्यायचं आहे मसाला। त्याच्यामध्ये थोडंसं चिकन मसाला आहे ना तो टाकून ना छान असं तेल सुटेपर्यंत थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा आहे। आता बघू आपण आपला मसाला शिजला आहे का। बघा किती छान असा आपला मसाला शिजला गेलेला आहे, साईडला तेलही सुटलेलं आहे आणि खालीही आपला मसाला कुठेही लागलेला नाही। तर साईडला ना मी
टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं ते ह्याच्यामध्ये ओतून घेते. जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे तेवढं पाणी ओतून घ्यायचं आहे. आणि आता हे साईडला उकळी काढत ठेवते. आणि इकडं आपण वडेही तयार करायला घेऊ. तुम्ही कढई बघत असाल, कारण की या कढईमध्ये मी मसालाही भाजून घेतलेला आहे. आणि त्याच कढईमध्ये आता मी वडेही तळणार आहे. आणि त्याच्याच कढईमध्ये चिकनचं जे सुक्का असतं ना तेही करणार आहे. बघा आता कॉटनचं कापड घेतलेलं आहे. छान असं भिजवून कॉटनचं कापड घ्यायचं आहे. आता आपलं पीठही छान मऊ असं भिजलं गेलेलं आहे. आता वडे ना हाताने असे थापून घ्यायचे. वड्याचं पीठ भिजलं ना की वडे असे पटपट पटपट सरकतात बघा. आणि मी कोणतंही तेल वापरलं नाही आहे, फक्त साईडला तुम्हाला दिसत असेल पाण्याचा तांब्या, त्या पाण्याच्या ह्यानेच थापून घेतलेले आहेत वडे. आणि तळूनही तुम्हाला दाखवते. बघा किती छान असे त्याच्यावरती बबल्स आले आहेत आणि छान असे आपले वडेही तयार झालेले आहेत. आता प्लेन वडा तुम्हाला दाखवते. आम्ही सहसा करून प्लेन वडेच बनवतो, परंतु असे गोल राऊंडचे वडे ना 4च बनवले आहेत. माझ्या मुलग्याला आवडतात. बघा इकडे वडेही आपले छान असे तळून तयार झालेले आहेत आणि त्याला बबलही किती छान सुटलेले आहेत. बघा आता कढईमधील तेलही मी काढून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्येच आता जो मसाला राहिला होता ना तो कढईमध्ये टाकून ना 5 मिनटं मसाला तेलावरती भाजून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट, थोडीशी हळद, थोडंसं चवीपुरतं मीठ वापरायचं आहे, कारण की आपण मीठ चिकनमध्येही वापरलेलं आहे. त्याच्यामध्येच थोडासा चिकन मसालाही टाकते आणि छान असं मिक्स करून एक 5 मिनटं झाकण देऊन मसाला छान असं शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता की छान असं मसाल्याला तेलही सुटलेलं आहे. आता ना ह्याच्यामध्ये मी जे चिकनमधलं ना रस्स्यामधलं चिकन आहे ते गाळून ह्याच्यामध्ये टाकून देते. भांड्याचा पसारा जास्त नाही पाडायचा. मस्त असं चिकन हे आपलं तयार आहे. झाकण देऊन बघू शकता किती छान असं तर्रीदार चिकन आपलं तयार झालेलं आहे. वरून कोथिंबीर टाकून देते आणि साईडला इकडे रस्साही तयार झालेला आहे. बघा ह्याच्यातीलच मी चिकन काढून ना सुक्यामध्ये घातलेलं आहे. आमच्याकडे याच पद्धतीने बनवतात. तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने बनवतात मला नक्की सांगा. आणि आता चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.